श्री स्वामी समर्थ. माणसाच्या आयुष्यामध्ये चालून प्रवास करून पाय जितके थकत नाहीत, तितके आजूबाजूला येणाऱ्या आपत्ती, संकट आणि येणारे विचार यामुळे माणूस पूर्णतः थकून जात असतो. काम केल्यानं जितकं शरीर थकत नाही, तेवढ्या नकारात्मक आणि अतिविचारामुळे माणूस पूर्ण थकून जातो आणि इतका थकतो की पुढे त्याला चालणंही अवघड होतं आणि विचाराचे दृष्टिकोनही बदलून जातो आणि नको ते विचार सुचायला लागतात आणि आयुष्याचं पुढचं गणित सगळं चुकायला लागतं. वेळ न थांबताही आपण पुढे जाऊ शकतो. प्रयत्नाच्या वाटेवर आपोआप आपल्याला यश मिळत असतं आणि यश हे कधीही आपसूक मिळत नसतं. ते आपल्याला प्रयत्नांनी मिळवावं लागतं. आपल्या आयुष्यामध्ये आपली मिळवलेली संपत्ती कमी असली तरी चालेल, पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मिळणारं समाधान किंवा आपण स्वतः मिळवलेलं समाधान हे संपत्तीपेक्षाही जास्त मोठं असायला हवं आणि त्याची किंमत त्या पैशांमध्ये नाही करता येणार. कारण पैसा भरपूर असेल पण मनाला शांतता, समाधान आणि मनाला एक सुख नसेल, मनाला शांतता, समाधानच नसेल तर त्या पैशाची काहीच किंमत उरत नाही. कोणत्याही माणसाला अडचणीमध्ये एकच मार्ग नक्की दिसत असतो, तो म्हणजे परमेश्वराचा मार्ग. ज्यावेळी संकट येतात आणि त्याला आपल्याला साथ द्यायला, सहकार्य करायला कोणाचाही पाठिंबा नसतो, त्यावेळी आपण विश्वासाने स्वामी समर्थांकडेच पाहतो आणि आपल्याला माहिती असतं की मला या जगात माझे म्हणणारे माणसांची साथ लाभणार नाही आहे, त्याची मला खात्रीही नाहीच आहे. पण स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींचा आधार मला नक्कीच मिळणार आहे आणि या अडचणीमध्ये माझ्यासोबत स्वामीच राहणार आहेत. उगाच काळजी करू नका. प्रत्येकाची गोष्ट शोधू द्या, मार्ग शोधू द्या. आयुष्याची कमतरता ही कधीच भरून निघणार नाही आहे, कारण एक गोष्ट मिळाली की दुसऱ्या गोष्टीचे उणीव हे भासतच असते. त्यामुळे मिळवण्याची गोष्ट आणि कमविण्याचा मार्ग हा प्रत्येकाला स्वतंत्र समजायला हवा. आयत्या पिठावर रेषा मारणारे अनेक जण असतात. ज्याला भाग्यलिखित सगळं काही मिळत असतं, त्याला कोणत्याही गोष्टींची कदर सहसा राहत नाही. पण ज्या गोष्टी माणूस शून्यातून निर्माण केलेला असतो आणि कष्टातून मिळवलेला असतो, त्याला प्रत्येक गोष्टीची तितकीच कदर असते. जग कुणालाही थांबवू शकत नाही आणि कुणा वाचूनही काही अडत नाही, कारण प्रत्येकाचा श्वास हा स्वतंत्र आहे. त्यामुळे माणसाला जगणं हे भागच पडतं आणि आपल्या मार्गावरती आपण नेहमी चालायलाच हवं. यशाचं स्वप्न फक्त पाहू नका, कारण फक्त स्वप्न पाहिल्यानं यश कधी पदरात पडणार नाही आहे. त्यासाठी काम करा, प्रयत्न करा, मग बघा ते स्वप्न सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. सगळेच निर्णय फक्त मनाने घेऊ नका. काही निर्णय वेळेलासुद्धा घेऊ द्या आणि काही निर्णय तुमच्या बुद्धिमत्तेवरही सोडून द्या. बुद्धीनुसार घेतलेला निर्णय हा कधीही चुकीचा ठरत नाही. आजवर आपण जिथं पोहोचलो आहे त्याचा अभिमान जरूर बाळगा आणि एक क्षण पाठीमागे फिरून बघा की आपण आधी कोणत्या पायरीवर उभे होतो आणि आता आपली प्रगती किंचित का होईना झालेली आहे आणि पुढच्या पायरीवर आपण पोहोचलेलो आहे आणि आता पुढे आपल्याला कुठे पोहोचायचं आहे ते जर तुमचं नक्की झालं असेल तर तिथंपर्यंत पोहोचण्याचा विश्वासही तुम्ही स्वतःजवळ ठेवा. मग स्वामींचे पाठिंबा तुम्हाला नेहमीच असणार आहे. आयुष्यामध्ये चुकीची व्यक्ती आपल्याला पावलोपावली धडा शिकवून जात असते, तेव्हा आपल्याला जीवन काय आहे आणि जीवनाचा अर्थ काय आहे हे नक्कीच कळत असतं. ठेच लागल्यानंतरच माणूस सुधारतो ना. मग त्या सुधारल्यानंतर त्या गोष्टीमध्ये प्रगती करणं देखील आपल्याच हातात आहे का? प्रत्येक वेळी ठेच लागते म्हणून पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करत राहिल्याने पुढे काहीच निष्पन्न होत नाही. भावना, प्रेम आणि काळजी ह्या नात्यांच्या गोष्टीमधल्या महत्त्वाचा धागा असतो आणि या गोष्टी जर प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीने जुळल्या असतील तरच कुठलंही नातं टिकत असतं.
फक्त नात्यामध्ये स्वार्थ असेल, दिखाऊपणा असेल, वरवरची काळजी असेल तर तिथे सगळ्या गोष्टी टिकवून ठेवणं, जुळवून ठेवणं खूपच अवघड आहे. कारण आता हे कलियुग आहे आणि आधीसारख्या गोष्टी खूपच राहिलेल्या नाही आहेत आणि खूप तफावत आहे. तसं बघितलं तर प्रत्येक गोष्टी परिवर्तन घडणे आणि नियम बदलणे हे गरजेचं असतं. पण ज्या गोष्टींमध्ये परिवर्तन बदलून माणसांचा फायदा होत असेल किंवा सगळ्यांना त्याचा लाभ होत असेल तर अशा गोष्टींचं परिवर्तन हे महत्त्वाचं असतं. पण ज्या गोष्टींमध्ये परिवर्तन नको आहे की जेणेकरून त्या परिवर्तनाने सगळ्यांना नुकसान होणार आहे, प्रत्येकाच्या मनाला इजा पोहोचणार आहे आणि निराशा होणार आहे प्रत्येकाची, तर अशा परिवर्तनेचा काहीच उपयोग नसतो. त्यामुळे स्वामींनी तुम्हाला सांगितलेलं आहे, जिंकायचंच असेल तर अपयशाची भीती तुम्ही मनातून काढून टाका. परिवर्तनाची दिशा बदला, पण ते परिवर्तन सगळ्यांच्या दृष्टिकोनाने विचार करूनच व्हायला हवा. फक्त परिवर्तन व्हावं म्हणून त्यामध्ये स्वार्थ बघायला नको, तर निस्वार्थीपणाने, समजूतदारीने आणि एकमेकांच्या साथीने दृष्टिकोनाचा विचार करायला हवा. या पृथ्वीवर कुठलीच गोष्ट शाश्वत नसते. आपला श्वासही हा शाश्वत नाही आहे. कालांतराने प्रत्येक गोष्ट बदलत असते आणि तो बदल जी व्यक्ती जाणत असते त्याची निश्चितच प्रगती होत असते. आपल्याला काही गोष्टींमध्ये ताकदीची गरज अजिबात नसते. शारीरिक ताकद लावून प्रत्येक गोष्ट होते असं मुळीच नाही आहे. ज्यावेळी तुम्ही बुद्धीचा वापर करता आणि विचाराने गोष्टी करायला सुरुवात करता त्यावेळी तुमची ती युक्तीच तुम्हाला त्या कामामधून तत्परता दाखवते आणि ते काम तुमचं सोडवण्यास मदत करते आणि ते संकट देखील तुमचं सुटतात आणि अडचणी देखील सुटतात. त्यामुळे प्रत्येक वेळी शारीरिक क्षमतेपेक्षा बुद्धीची क्षमता देखील खूप महत्त्वाचं कार्य करत असते, एवढं लक्षात घ्या. जास्त अधिक पटीने तुम्हाला ज्या गोष्टी मिळवायच्या असतील त्याच गोष्टी तुम्ही इतरांना द्यायचा विचार तुमच्या डोक्यात असेल तरच तुम्हाला त्या गोष्टी मिळणार आहेत. कारण दिलं एक आणि मिळायला हवं एक अशी भावना जर मनामध्ये असेल तर तो पूर्णपणे स्वार्थ ठरतो आणि स्वार्थपणाने केलेलं कार्य कधीच तडीस जात नसतं. स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला हवा असेल तर श्री स्वामी समर्थ सांगायला विसरू नका. आणि ज्यावेळी तुम्ही स्वामींच्या स्मरणामध्ये, ध्यानामध्ये लीन असता त्यावेळी विचार करून बघा की नकारात्मकताचे विचार तुमच्या मनामध्ये कधी येतात आणि का येतात. ज्यावेळी तुम्ही स्वामी सेवेमध्ये मग्न असता त्यावेळी स्वामींचेच विचार तुमच्या मनामध्ये चालू असायला हवेत, स्वामींचं स्मरण करायला हवं. आणि ज्यावेळी नकारात्मकतेचे विचार करत असता स्वामींच्या एका मंत्राने ते सगळे दूर होतात. अपेक्षा जितक्या कमी असतील तितकं आयुष्य सुंदर आणि समाधानी असणार आहे, हे लक्षात घ्या.